श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र. रायझिंग जालना कार्यक्रमाचं उद्घाटन. जिल्ह्यात 12वीचा 86.17% तर 10वीचा 85.90% निकाल आणि घनसावंगी ITIचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती. यंदाच्या महाराष्ट्र दिनी जालना जिल्हा निर्मितीला 45 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त रायझिंग जालना या कार्यक्रमाचं महाराष्ट्र दिनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. जालना जिल्हा औद्योगिक, कृषी आणि सांस्कृतिक विकासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू बनत असून स्टील, बियाणं आणि शेती क्षेत्रात जिल्ह्याने विशेष प्रगती केली असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री मुंडे यांनी काढले. नवीन गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून विकासाला गती देण्यासोबतच ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी जालना आदर्श जिल्हा करण्याचं आवाहनही उपस्थित मान्यवरांनी या सोहळ्यात केलं. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून आयोजित रायझिंग जालना उपक्रमाअंतर्गत सुशोभीकरण कामांचं लोकार्पण, जालना सुपर 50 AI फार्मर्स प्रकल्प आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचा शुभारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जालना इथल्या पोलीस मुख्यालय मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात विविध पथकांचं संचलन, पुरस्कार वितरण आणि पोलीस दलास प्राप्त वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं. खरीप हंगाम 2026-27च्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक नुकतीच पार पडली. खतं आणि बियाणांचा साठा, बोगस बियाणे विक्रीला प्रतिबंध, पीक कर्ज वाटप यासह अनेक मुद्द्यांचा पालकमंत्री मुंडे यांनी आढावा घेतला. दरम्यान जिल्ह्यात यंदा सुमारे 6,47,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचं नियोजन आहे. यासाठी आवश्यक बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागानं दिली. जालना जिल्ह्याचा 12वीचा एकूण निकाल 86.17% इतका लागला आहे. निकालात मुलींची टक्केवारी सुमारे 91% तर मुलांची टक्केवारी 83.41% इतकी आहे. दरम्यान पुनर्परीक्षा दिलेल्या 1,299 विद्यार्थ्यांपैकी 452 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 10वीचा निकालही जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल 85.90% इतका लागला आहे. जिल्ह्यातल्या एकूण 31,853 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 31,618 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यापैकी एकूण 27,162 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. देशातील 16वी जनगणना 2 टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीनं नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारत सरकारच्या संकेतस्थळावर डिजिटल स्वगणना प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ही मोहीम 1 ते 15 मे 2026 या कालावधीत राबवली जात आहे. नागरिकांनी डिजिटल स्वगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. घनसावंगी इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला वर्ष 2023-24 मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट ITI हा मानाचा पुरस्कार मुंबईत नुकताच प्रदान करण्यात आला. गुणवत्ता आणि सर्वांगीण कामगिरीच्या निकषांवर आधारित हा पुरस्कार मंत्री मंगलप्रभात लोढा तसंच अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. संस्थेचे तत्कालीन प्राचार्य देविदास राठोड आणि सध्याचे कार्यकारी प्राचार्य नागसेन सरजे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जालना जिल्ह्यातल्या मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट बँक, पूर्णवादी सहकारी बँक आणि कॅनरा बँक घोटाळ्यातल्या अपहाराची रक्कम सुमारे 40 कोटी रुपयांपर्यंत असल्याचं उघड झालं आहे. परिणामी सध्या या बँकांमधले व्यवहार बंद असल्यानं खातेदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या प्राचीन हस्तलिखितांचं डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या ज्ञान भारतम या महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत ही मोहीम राबवली जात आहे. या सर्वेक्षणात हस्तलिखित मूळ मालकांकडेच राहणार असून फक्त शास्त्रीय पद्धतीनं त्यांचं दस्तऐवजीकरण केलं जाणार आहे. जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या
प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.